गाणगापूर एक असे तीर्थक्षेत्र जे सर्वसामान्य नजरेतून आपल्याला काही असे दिसते, मात्र श्री गुरुचरित्र पारायण केल्यानंतर आपल्याला एक अशी दृष्टी प्राप्त होते की त्यानंतर गाणगापूर आपल्याला काहीसे असे दिसू लागते. गुरुचरित्र दत्त संप्रदायातील वेदतुल्य ग्रंथ. या ग्रंथात गाणगापूरची अशी रहस्य सांगितली गेली आहेत जी आपल्याला या तीर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी भाग पाडतील. एवढेच नाही तर श्री गुरुचरित्रातील 49व्या अध्यायात स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या शिष्यांना गाणगापूर दर्शन कसे करायला हवे, म्हणजेच सर्वप्रथम कोठे जावे, दुसरे स्थान कोणते असावे आणि त्यानंतर कशा पद्धतीने आपण हे तीर्थक्षेत्र भ्रमण करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रेक्षकाहो, या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती थेट गुरुचरित्रामधून घेतली गेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमधील शब्द हे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे थेट आपल्याला होणारे मार्गदर्शन समजा. श्री गुरुचरित्राप्रमाणे गाणगापुरी गेल्यानंतर सर्वप्रथम आपण भीमा अमरजा संगमावर स्नान करायला हवे. या संगमाची महती सांगत असताना श्री गुरु आपल्याला अमरजा या नदीची उत्पत्ती कशी झाली याची कथा सांगतात. ही कथा जालंधर पुराणातील आहे. देवराज इंद्र आणि जालंधर यांच्यात एक भीषण युद्ध झाले. या युद्धात देवांची मोठी हानी होत होती. याचे कारण म्हणजे दैत्यांच्या शरीरातून पडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून एक नवीन दैत्य जन्म घेत होता. ही परिस्थिती पाहता अनर्थ होण्याआधी देवेंद्र महादेवाकडे गेले आणि संपूर्ण हकीकत महादेवाला सांगताच महादेवांनी रौद्र रूप धारण केले आणि असुरांचा वध करण्यासाठी पुढे सरसावले. तोवरच देवराज इंद्र यांनी त्यांना विनंती केली आणि म्हणाले, हे महादेवा, देवतांना पुनर्जीवित करण्यासाठी आणि पुन्हा लढा देण्यासाठी काहीतरी उपाय करावा. तेव्हा महादेवांनी अमृत मंत्र उच्चारून एक जलकुंभ इंद्रदेवाकडे दिला. ते पवित्र तीर्थ समस्त देवांवर शिंपडताच ते पुन्हा जागृत झाले. तरी या जलकुंभात अजूनही थोडे तीर्थ राहिले होते. तेव्हा ते अमृतजल अमरनाथ येथे घेऊन जात असताना त्यातील थोडे जल भूमीवर पडले आणि तेथूनच ती संजीवनी नदी अमरजा या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यामुळे जो या नदीत प्रतिदिन भक्तीने स्नान करतो तो शतायुषी आणि वैभव संपन्न होतो. त्याचा अपमृत्यू होणे नाही, त्याला कोणतीही रोगराई होत नाही. या नदीतील नित्यस्नानाने अपस्माराचा रोग नष्ट होतो, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात. अशा अमृत नदीचा भीमरथीशी संगम झाल्यामुळे हे तीर्थ प्रयागासहित त्रिवेणी संगमाप्रमाणे पवित्र झाले आहे. जे कार्तिक आणि माघ महिन्यात भक्तिभावाने या संगमावर स्नान करतात त्यांना या जन्मात सौख्य आणि परलोकात मोक्ष मिळते. तसेच अनंत पुण्यप्राप्तीसाठी या संगमावर सूर्यचंद्र ग्रहण काळात संक्रांतीला, सोमवती अमावस्येला, एकादशीला स्नान करावे असे आहे या भीमा अमरजा संगमाचे महिमान. इथे स्नान केल्यानंतर मनोहर तीर्थात स्नान करावे जे अश्वत्थ वृक्षासमोर वसले आहे. या तीर्थी स्नान केल्याने अद्भुत सौंदर्य लाभते. इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाला कल्पवृक्ष समजावे. या स्थानी कल्पनेतील फळ मिळेल इतके सामर्थ्य या वृक्षात आहे. जे जन येऊन या वृक्षाची सेवा करतील त्यांची मनोरथ निश्चित पूर्ण होतात, यात किंचित मात्र संदेह मनात धरू नये असे म्हणून श्री गुरु म्हणतात, आम्ही वसतो सदा इथे, ऐसे जाणा तुम्ही निरुते, दृष्टी पडता मुक्ती होते, खूण तुम्हा सांगेन. या कल्पवृक्षाची पूजा करून संगमेश्वरी जावे. इथे मनोभावे शिवशंकराची पूजा करावी. जसा पर्वतावर मल्लिकार्जुन तसा संगमी संगमेश्वर समजावा. भक्तिपूर्वक त्याला प्रदक्षिणा करावी. नंतर नंदीला नमून चंडस्थानी मातेला नमन करावे. पूर्व नदींना सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रास जावे. असे 3 वेळा करावे. पुन्हा नंदीपाशी यावे आणि उजव्या हाताची तर्जनी व अंगठा नंदीच्या शिंगावर ठेवून व डाव्या हाताने त्याच्या वृषणाला स्पर्श करून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने मनुष्याला संतती व संपत्ती प्राप्त होते. प्रेक्षकहो, विचार करा, श्री गुरुचरित्रात आपल्याला इतके बारकावे दिलेले आहेत, मात्र अनेकांना वाचून सुद्धा याचा अर्थ कळत नाही. म्हणून श्री गुरुचरित्रावर आम्ही आणखी असे व्हिडिओ बनवायला हवेत का हे आम्हाला कमेंटमार्फत नक्की सांगा. संगमेश्वराचे दर्शन घेऊन पुढे अर्ध्या कोसावर असलेल्या नागेशी गावी वाराणसी तीर्थ आहे. इथे स्नान करावे. या कुंडाची कथा अशी आहे की इथे भारद्वाज गोत्राचे एक शिवभक्त ब्राह्मण राहत होते. त्यांच्या आराधनेने शिव प्रसन्न झाले.
त्यांच्याच प्रभावाने त्यांच्या दोन्ही भावांना ध्यानात महादेवाने दर्शन दिले. तेव्हा या दोघांनीही महादेवाला आम्हाला काशी विश्वनाथांचे इथेच नित्य दर्शन होईल अशी व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करून शंकराने तिथे मणिकर्णिका कुंड उत्पन्न केले. या कुंडातून काशी विश्वेश्वरांची मूर्ती प्रकट झाली. काशीमध्ये ज्या ज्या खुणा आहेत त्या या पावन तीर्थामध्ये आहेत. या पावन तीर्थात कार्तिक महिन्यात अवश्य स्नान करावे. वाराणसी तीर्थात स्नान केल्यानंतर पाप विनाशिनी तीर्थावर जावे. हे तेच तीर्थ आहे जेथे रत्नाईचा श्वेतकृष्ठ 3 दिवसात बरा झाला होता. तिच्या मागच्या जन्मीचे अनेक दुष्कर्म आणि 5 मांजरांचा वध केल्याचे पाप म्हणून या जन्मी तिला श्वेतकृष्ठ उत्पन्न झाले होते. अशा या परमपवित्र पाप विनाशिनी तीर्थात मनात संदेह न बाळगता जो नित्य स्नान करतो त्याच्या 7 जन्मांच्या पापांचे शालन होते. या पवित्र तीर्थक्षेत्री स्नान करून रुद्रपद तीर्थात स्नान करावे. गया तीर्था समान पवित्र अशा या तीर्थस्थानी गया तीर्था समान आचार करावे. ते करून रुद्रपूजन केल्यास कोटी जन्मांची पापे नष्ट होतात. इथून पुढे चक्रतीर्थात जावे. हे अतिविशेष आणि पवित्र स्थान आहे. इथे स्नान करणाऱ्याची बुद्धी शुद्ध होऊन ज्ञानाचा प्रकाश होतो. इथे स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंचे दर्शन घ्यावे. मग इथून मन्मथ दहन तीर्थात स्नान करून गोकर्ण महाबळेश्वर समान कल्लेश्वराचे पूजन करावे. असे केल्याने समस्त ऐश्वर्य प्राप्ती होते. या ठिकाणी श्रावण मासी अभिषेक केल्याने तसेच कार्तिक मासी दीपाराधना केल्याने अनंत पुण्य मिळते. प्रेक्षक हो, जेव्हा श्री नृसिंह सरस्वती महाराज आपल्या शिष्यांना ही माहिती सांगत होते तेव्हा निर्गुण पादुका स्थापन झाल्या नव्हत्या. त्यामुळे निर्गुण पादुकांच्या दर्शनाचा उल्लेख या अध्यायात आलेला नाही. मात्र श्री गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे ही सर्व तीर्थ भ्रमण केल्यानंतर शुद्ध तन मनाने आपण गाणगापुरी असलेल्या निर्गुण पादुकांचे दर्शन घ्यावे असे मला वाटते. तर हे होते गाणगापूर दर्शन श्री गुरुचरित्राप्रमाणे. थेट गुरुचरित्रातील मार्गदर्शन पुराव्यांसहित अशाच सोप्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्यासोबत गुरुचरित्राप्रमाणे गाणगापूर दर्शन आपण करू इच्छिता. व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून लाईक करा. मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.